सर्वांना नमस्कार. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या विशेष लेक्चरमध्ये. आजच्या या विषय सत्रामध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. राज्यसेवा परीक्षा. राज्यसेवा 2025 पासून जो नवा पॅटर्न सुरू होत आहे, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आपल्या सगळ्यांनी तयारी सुरू पण केलेली असेल. येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी आर्थिक आणि सामाजिक विकास, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट या विषयाचा अभ्यास कसा करावा, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, नवीन पॅटर्न आहे, वर्णनात्मक पॅटर्न आहे, त्यामध्ये उत्तरलेखन कौशल्य आपल्याला विकसित करायचं आहे, आन्सर रायटिंग करायची आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन बेसिक आपण समजून घेणार आहोत. जुना पॅटर्न आणि नवा पॅटर्न यामध्ये काय फरक आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टी कंटिन्यू करायच्या आहेत, कोणते नवे कौशल्य तुम्हाला विकसित करायचे आहेत, या सर्व गोष्टी आपण आजच्या या सत्रामध्ये बघणार आहोत. संपूर्ण स्ट्रॅटेजी मी तुम्हाला पॉइंट बाय पॉइंट तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे. मी तुम्हाला असं आव्हान करेल की येणारा संपूर्ण जो 1 तासाचं सेशन आहे आपलं, ते अगदी लक्षपूर्वक तुम्ही अटेंड करा, शेवटपर्यंत अटेंड करा. याच्यातला एकही मुद्दा तुम्ही मिस करू नका. तुमच्याकडे नोटबुक आणि पेन असेल तर तुम्ही पॉइंट्स काढा, नोट डाऊन करून घ्या टॉपिक्स. चला आपण सुरुवात करूयात. राज्यसेवा 2025चा जो नवीन पॅटर्न आहे, यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जी मुख्य परीक्षा आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा, ही आता वर्णनात्मक झालेली आहे. वर्णनात्मक पॅटर्न साठी सगळ्यात पहिली स्टेप असणार आहे की तुम्हाला अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे. समजून घ्यायचा आहे. अभ्यासक्रमातले जे पॉइंट्स आहेत ते समजून घ्यायचे आहेत. आणि ही आपली सुरुवात आहे, प्रिपरेशनची आपली सुरुवात आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की मुख्य परीक्षेमध्ये जनरल स्टडीज किंवा सामान्य अध्ययन यामध्ये 4 पेपर्स आहेत. पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 2, पेपर क्रमांक 3 आणि पेपर क्रमांक 4. आणि या पेपर क्रमांक 3 मध्ये अर्थव्यवस्था हा घटक असणार आहे. पूर्व परीक्षेचा जर तुम्ही अभ्यासक्रम बघितला तर पूर्व परीक्षेमध्ये या घटकाला आर्थिक आणि सामाजिक विकास असं या घटकाला नाव दिलेलं आहे पूर्व परीक्षेमध्ये. ठीक आहे, आर्थिक आणि सामाजिक विकास हे नाव या घटकाला दिलेलं आहे. आणि पुढे तोच जो एरिया आहे तो मुख्य परीक्षेमध्ये सामान्य अध्ययनाचे जे 4 पेपर्स आहेत त्यामध्ये पेपर क्रमांक 3 यामध्ये आपल्याला अर्थव्यवस्था घटक पुन्हा दिलेला आहे. आता पेपर क्रमांक 3 मध्ये विज्ञान तंत्रज्ञान आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहेत, इतरही गोष्टी आहेत. परंतु सर्वाधिक वेटेज जे असणार आहे ते अर्थव्यवस्थेला असणार आहे. आपला सगळ्यात पहिला मुद्दा असणार आहे, सगळ्यात पहिलं आपलं काम असणार आहे ते म्हणजे अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घेणे. जो जुना अभ्यासक्रम होता मित्रांनो, जुना अभ्यासक्रम असाच डिटेल होता. 4 सामान्य अध्ययनाचे पेपर होते आणि भरपूर लांबलचक अभ्यासक्रम होता. जुन्या पॅटर्न मध्ये तुम्हाला MCQ प्रश्न सॉल्व्ह करावे लागत होते आणि भरपूर त्याच्यामध्ये पाठांतर होतं, फॅक्ट्स पाठ करावे लागत होते, रेफरन्सेस पाठ करावे लागत होते, भरपूर घोकमपट्टी त्याच्यामध्ये करावी लागत होती. परंतु जो नवीन पॅटर्न आहे, नवीन पॅटर्न मध्ये आपल्याला वर्णनात्मक अभ्यास करायचा आहे. आणि वर्णनात्मक अभ्यास नेमका कशा पद्धतीने करायचा आहे, कोणते कोणते टॉपिक्स महत्त्वाचे आहेत, काय नवीन तुम्हाला करायचं आहे आपण बघणार आहोत.
जास्त वेळ न घालवता आपण अभ्यासक्रमावर जाऊयात. सगळ्यात पहिला जे मुद्दा आहे अभ्यासक्रम समजून घेणे. सो जर अभ्यासक्रम तुम्ही बघितला तर एकूण जे टॉपिक्स आहेत एकूण हे 10 टॉपिक्स आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जो पेपर क्रमांक 3 आहे आर्थिक आणि सामाजिक विकास किंवा जो अर्थव्यवस्थेचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये एकूण 10 टॉपिक्स आहेत. हे 10 सिलेक्टिव्ह टॉपिक्सचा अभ्यास आपल्याला मेन्स मध्ये करायचा आहे. आता हे टॉपिक्स कोणते कोणते? तो सर्वात पहिला जो टॉपिक आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन, संसाधनांचे एकत्रीकरण, आर्थिक वाढ, आर्थिक विकास आणि रोजगाराशी संबंधित समस्या. सो जो पहिला टॉपिक आहे याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल जे ठळक मुद्दे आहेत, भारतीय अर्थव्यवस्थेचे जे वैशिष्ट्य आहेत. आता भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य कोणते? तर आर्थिक नियोजन. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण सामाजिक जो सोशलिस्ट मॉडेल आहे, समाजवादी मॉडेल आहे ते आपण अनुसरलं आणि त्या अंतर्गत आपण पंचवार्षिक योजना सुरू केल्या. सो पंचवार्षिक योजना कशा पद्धतीने राबवल्या जायच्या? अगदी पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून तर 12व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत संपूर्ण नियोजनाचं जे काही यंत्रणा होती, मग त्यामध्ये प्लॅनिंग कमिशन असेल, नियोजन आयोग असेल किंवा नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल असेल, तो हे कामकाज कशा पद्धतीने चालायचं इथपासून तर 2014 मध्ये जेव्हा आपण नियोजन आयोग रद्द केला, बंद केला आणि त्याच्या जागेवर आपण नीती आयोग आणलं. आता नीती आयोग आल्यानंतर आपल्या देशामध्ये नियोजन कसं चालतं आहे, कशा पद्धतीने नियोजनाची यंत्रणा चालवली जाते, कशा पद्धतीने नियोजन तयार केलं जातं, या संबंधीचे मुद्दे आपल्याला विचारले जाणार आहेत. जुन्या पॅटर्न मध्ये सुद्धा अगदी पूर्व परीक्षा असू द्यात किंवा मुख्य परीक्षा असू द्या, त्यामध्ये पंचवार्षिक योजना आणि नियोजन हे टॉपिक्स होते. याच्यावर फॅक्ट आधारित प्रश्न विचारले जायचे की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय विकास केला गेला, कोणता प्रकल्प उभारला गेला, सगळ्यात जास्त टार्गेट कोणत्या क्षेत्रावर केलं गेलं, सगळ्यात जास्त फंडिंग कोणत्या क्षेत्राला केलं गेलं, अशा फॅक्च्युअल मुद्द्यांवर प्रश्न विचारला जात होता. परंतु आता नवीन पॅटर्न मध्ये नियोजनासंबंधी जे विश्लेषणात्मक मुद्दे आहेत की 2014च्या आधी नियोजन प्रक्रिया कशी होती, तुम्हाला काही बेसिक उदाहरणं सांगतो. आता जेव्हा नियोजन पहिल्यांदा भारतामध्ये सुरू झालं 1950-51 पासून, मग पुढे पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना, तेव्हा संपूर्ण देशासाठी एक केंद्रीकृत प्लॅन बनवला जायचा, केंद्रीकृत नियोजन केलं जायचं आणि ते नियोजन प्रत्येक राज्याला फॉलो करावं लागायचं. प्रत्येक राज्य पातळीवर आणि जिल्हा पातळीवर ते त्याची अंमलबजावणी केली जायची. याला आपण म्हणतो टॉप डाऊन अप्रोच. म्हणजे केंद्रामध्ये नियोजन तयार केलं जायचं आणि खाली राज्यांमध्ये त्याची अंमलबजावणी व्हायची. परंतु नीती आयोग आल्यापासून ही जी नियोजनाची पद्धत आहे ही आपण बदललेली आहे. याच्यामध्ये आता आपण गाव पातळीवर आपण आपलं नियोजन तयार करतो, ग्रामपंचायत पातळीवर नियोजन तयार होतं, मग ब्लॉक लेवलवर जो प्लॅन आहे ते नियोजन आहे ते कन्सॉलिडेट केलं जातं, मग जिल्ह्यामध्ये जे सगळे ब्लॉक्स आहेत त्यांचं नियोजन एकत्रित करून जिल्हा पातळीवर नियोजन केलं जातं, सगळे जिल्हे एकत्र करून राज्य पातळीवर तो प्लॅन तयार केला जातो आणि मग तो केंद्राला पाठवला जातो आणि मग केंद्राकडून तो अप्रूव्ह होतो. याला आपण म्हणतो बॉटम अप अप्रोच. म्हणजे अगदी तळागाळातून नियोजन आखायचं, नियोजनाची बांधणी करायची आणि केंद्राकडून अप्रूव्ह झाल्यानंतर त्या राज्याने, त्या जिल्ह्याने, त्या गावाने आपल्या गरजेप्रमाणे, आपल्या प्रायोरिटीज प्रमाणे त्या नियोजनाची अंमलबजावणी करायची. सो आता हा प्रवास कशा पद्धतीने झाला पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून तर आतापर्यंत नियोजनामध्ये काय काय बदल झालेले आहेत, आपण नियोजनामधून काय काय अचीव्ह केलेलं आहे, काय काय साध्य केलेलं आहे, नियोजनाचे काय काय यश आहे, काय काय कोणत्या क्षेत्रात नियोजनामुळे यश आलेलं आहे, योजनाचं फेल्युअर कुठे झालेलं आहे, कुठे कुठे अपयश आलेलं आहे नियोजनाला. सो या अनालिटिकल गोष्टींवर आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत.
जर पूर्व परीक्षेचे प्रश्न आपण बघितले तर नियोजन संबंधित प्रश्न विचारले जायचे एमसीक्यू पॅटर्न मध्ये. मग त्याच्यामध्ये पण तुम्हाला 4 ऑप्शन दिले जायचे की नियोजन आयोगाचे किंवा भारतातील नियोजनाचे अपयश काय आहेत, खालीलपैकी बरोबर विधान ओळखा. तर असे प्रश्न आलेले आहेत प्रिलिम्स पॉइंट ऑफ व्ह्यूने, परंतु ते एमसीक्यू फॉर्मॅट मध्ये होते. आता तुम्हाला याच्यामध्ये आन्सर रायटिंग करायचं आहे, तुम्हाला उत्तर लेखन करायचं आहे. मग आता नियोजन एक मुद्दा झाला. त्याच्यानंतर संसाधनांचे एकत्रीकरण कशा पद्धतीने केलं जातं. आता तुम्हाला सांगतो जुन्या पॅटर्न मध्ये आणि नवीन पॅटर्न मध्ये काय फरक आहे, काय बदलायची गरज आहे तुम्हाला. नवीन पॅटर्न मध्ये जेव्हा आपण विश्लेषणात्मक पॅटर्न म्हणतो किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करायचं असतं. आपल्याला एक प्रश्न दिला जातो, तो प्रश्नच मुळात जर आपण युपीएससीचा मागच्या 10 वर्षांचा पॅटर्न बघितला तर प्रश्नच मुळात 2 ओळींचा किंवा 3 ओळींचा असतो. त्याच्यामध्ये पहिले एक विधान तुम्हाला दिलं जातं, त्या विधानावर तुम्हाला मग प्रश्न विचारले जातात की तू विश्लेषण करा, टीकात्मक विश्लेषण करा, चर्चा करा, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. सो तुम्हाला प्रत्येक जे विधान दिलेलं आहे किंवा जो प्रश्न दिलेला आहे त्याचं विश्लेषण करावं लागतं. तुम्हाला त्या विधानाची पार्श्वभूमी मांडावी लागते, त्या विधानाचं विश्लेषण तुम्हाला करावं लागतं. सकारात्मक गोष्टी मांडाव्या लागतात, नकारात्मक गोष्टी मांडाव्या लागतात आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला या संपूर्ण चर्चेचं निष्कर्षही द्यावा लागतो. सो या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की तुम्हाला अभ्यासक्रमाचं आकलन झालं पाहिजे. आणि अभ्यासक्रमाचं आकलन करत असताना सगळ्यात जास्त फोकस तुम्हाला द्यायचा आहे कीवर्डवर. कीवर्ड्स म्हणजे काय, तर कळीचे शब्द किंवा अत्यंत महत्वाचे शब्द. बघा, प्रत्येक विषयाचा जर आपण विचार केला तर प्रत्येक विषयाचे काही सेट ऑफ कीवर्ड्स असतात, एक शब्दांचा समूह असतो. त्या शब्दांचा अर्थ समजून घेतल्यावर त्या विषयाचं एक फाउंडेशन तयार होतं. आणि जसं पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, विज्ञान तंत्रज्ञान असेल, या प्रत्येक विषयाचे आपले काही ठराविक शब्द आहेत किंवा कीवर्ड्स आहेत. तर जोपर्यंत आपल्याला या कीवर्डचा अर्थ समजत नाही, जोपर्यंत आपल्याला या कीवर्डवर कमांड मिळवता येत नाही, तोपर्यंत या विषयाला व्यवस्थित हँडल करणं आपल्याला जमत नाही. विश्लेषणात्मक पॅटर्न मध्ये जेव्हा तुम्हाला उत्तर लिहायची वेळ येते तेव्हा अशा पद्धतीच्या कीवर्डवर तुमचं प्रभुत्व असणं खूप गरजेचं आहे. सो कीवर्डचं मी तुम्हाला उदाहरण देत होतो. आता इथे हा शब्द आहे बघा, संसाधनांचे एकत्रीकरण. आता संसाधनांचे एकत्रीकरण म्हणजे नेमकं काय, तर संसाधन हा कीवर्ड आहे हे लक्षात घ्या. संसाधन हा महत्वाचा शब्द आहे आपल्या अभ्यासक्रमातला. आणि जेव्हा आपण अर्थव्यवस्थेबद्दल बोलतो तेव्हा अर्थव्यवस्थेमधला सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे संसाधन. आता संसाधन किती प्रकारचे असतात, संसाधन 3 प्रकारचे असतात. एक पहिलं म्हणजे आर्थिक संसाधन. आपण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतो आहे, आर्थिक संसाधन. आता आर्थिक संसाधन मध्ये काय येतं, तर आपला पैसा येतो किंवा भांडवल येतं. आपल्याकडे जे भांडवल आहे, मग शासन असो, प्रायव्हेट कंपनी असो किंवा कुठली कंपनी असो, कुठली संस्था असो, अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलाला खूप महत्व आहे. जोपर्यंत आपण भांडवलाची गुंतवणूक करत नाही तोपर्यंत वस्तू आणि सेवा आपल्याला उत्पादित करता येत नाही. सो उत्पादनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे भांडवल. मग त्यामुळे देशातले जे आर्थिक संसाधन आहेत की देशामध्ये भांडवलाची उपलब्धता कितपत आहे, किती लोकांनी पैशाची बचत केलेली आहे, किती लोकांकडे भांडवल योग्य पैसा आहे, जितकं भांडवल उपलब्ध आहे त्याच्यातून गुंतवणूक किती होते आहे, ह्या सगळ्या गोष्टी अर्थव्यवस्थेसाठी, आर्थिक विकासासाठी खूप महत्वाच्या असतात. त्यामुळे पहिलं जे संसाधन आहे ते म्हणजे आर्थिक संसाधन. दुसरं संसाधन तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट करून सांगा, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, ते म्हणजे
नैसर्गिक संसाधन. नैसर्गिक संसाधनामध्ये जी आपली खनिज संपत्ती आहे, आता भारतामध्ये जी खनिज संपत्तीचा साठा आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते महत्वाचे खनिज आहेत, कोणते कोणते रेअर अर्थ एलिमेंट आहेत की जे सहसा पृथ्वीवर सापडत नाही, परंतु ते महत्वाच्या मशिनरीमध्ये, महत्वाच्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये ते कामात येतात, जे देशाच्या प्रगतीसाठी खूप महत्वाचे आहेत. कोणते कोणते असे खनिज आहेत जे ऊर्जेशी संबंधित आहेत, उदाहरणार्थ युरेनियम असेल, थोरियम असेल, कोळशासारखं खनिज आहे, तर याची उपलब्धता किती आहे, याची क्वालिटी किती चांगली आहे. सो नैसर्गिक संसाधनांची उपलब्धता, नैसर्गिक संसाधनांची जुळवाजुळव ही आपल्या आर्थिक विकासासाठी, आर्थिक प्रगतीसाठी खूप महत्वाची आहे. कारण की नैसर्गिक संसाधनातून आपल्याला काय मिळतं, तर आपल्याला कच्चा माल मिळतो. कच्चा माल जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण त्याला प्रोसेस करू शकत नाही आणि तोपर्यंत आपण वस्तू निर्माण करू शकत नाही. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की आर्थिक विकास किंवा आर्थिक वृद्धी म्हणजे काय, तर ही मोजली जाते वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाच्या माध्यमातून. तुमचा देश किंवा तुमची अर्थव्यवस्था किती जास्तीत जास्त वस्तू तयार करते, किती जास्तीत जास्त सेवा निर्माण करते, याच्यावर तुमच्या देशाची आर्थिक वृद्धी ही अवलंबून असते. त्यामुळे नैसर्गिक संसाधन यांची उपलब्धता आणि त्यांची जुळवाजुळव ही आपल्या आर्थिक प्रगतीसाठी खूप महत्वाची आहे. त्यानंतर तिसरं जे संसाधन आहे ते म्हणजे मानव संसाधन. मग आता देशाच्या आर्थिक विकासासाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आर्थिक संसाधन उपलब्ध असणं गरजेचं आहे, भांडवल उपलब्ध असणं गरजेचं आहे, त्यानंतर नैसर्गिक संसाधन आहेत त्यांची उपलब्धता, त्यांची जुळवाजुळव आपल्याला करायची आहे. परंतु जोपर्यंत आपलं मानव संसाधन परिपक्व नसेल, सशक्त असं मानव संसाधन नसेल आपल्याकडे, तोपर्यंत आपल्याला अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमध्ये सहभागी होता येणार नाही. कारण की वस्तू आणि सेवा निर्माण करण्यासाठी काय लागतं, तर कच्चा माल लागतो, भांडवल लागतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर मजूर लागतात, लेबर लागतात, चांगले प्रोफेशनल्स लागतात, चांगले इंजिनियर्स लागतात, चांगले अर्थव्यवस्थेमध्ये चांगले डॉक्टर्स लागतात, चांगले अकाउंटंट्स लागतात, चांगले सॉफ्टवेअर इंजिनियर्स लागतात. सो जर आपलं मानव संसाधन चांगलं नसेल, आपल्याकडे चांगली मॅनपॉवर नसेल, तोपर्यंत ती आपल्या देशाच्या आर्थिक घडामोडींमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. मग आता याच्यामध्ये मानव संसाधन हे चांगलं आहे एखाद्या देशाकडे, हे कशावरून आपण ओळखतो, मला कमेंट करून सांगा बरं. एखाद्या देशाचं मानव संसाधन खूप चांगलं आहे हे आपण कोणत्या कोणत्या गोष्टींवरून ठरवतो, मला तुम्ही कमेंट करून सांगा. तर मानव संसाधन आपण ठरवतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शिक्षणातून, की एज्युकेशन किती चांगलं आहे, किती लोक म्हणजे किती मुलं शालेय शिक्षण घेतात, किती मुलं शालेय शिक्षण पूर्ण करू शकतात, किती मुलं शालेय शिक्षणापासून वंचित राहतात. जर जास्त मुलं शालेय शिक्षणापासून वंचित राहत असतील तर ते आपल्या अर्थव्यवस्थेसाठी वाईट आहे. त्याच्यानंतर मग उच्च शिक्षणाकडे किती टक्के लोक जातात, किती जास्तीत जास्त रिसर्च आपल्याकडे चांगला होतो, रिसर्च अँड डेव्हलपमेंट किती आपल्याकडे होतं. सो याच्यातून आपल्याला कळतं की आपल्याकडे उपलब्ध असलेलं जे मानव संसाधन आहे ते किती शिक्षित आहे, ते किती सुशिक्षित आहे हे आपल्याला येऊन कळतं. मग आता आपण शिक्षण दिलं लोकांना, चांगले शिकलेले आपल्याकडे मानव संसाधन आहे, परंतु जर ते आजारी पडले, जर त्यांचे वर्षातून 2 महिने 3 महिने आजारपणात गेले, हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट असले, किंवा जर आपला मृत्यू दर जास्त असेल किंवा आपला माता मृत्यू दर जास्त असेल, तर आपलं जे मानव संसाधन आहे त्याची जी ताकद आहे ती कमी होते. म्हणून शिक्षणासोबतच मानव संसाधन जर अजून तुम्हाला प्रगत करायचं असेल तर तुम्हाला चांगलं आरोग्य देणं खूप महत्वाचं आहे, चांगल्या आरोग्य सुविधा पुरवणं खूप महत्वाचं आहे. मग बालमृत्यू कमी करणे, माता मृत्यू प्रमाण कमी करणे, आरोग्य सुविधांचं जे जाळं आहे ते परिपक्व करणे, अशा सगळ्या गोष्टी जर आपण दिल्या आपल्या मानव संसाधनांना, तर आपले जे प्रोफेशनल्स आहेत, सगळे जे अर्थव्यवस्थेत भाग घेणारे प्रत्येक व्यक्ती आहे, ते जर
चांगलं हेल्दी जीवन जगत असतील तर त्यांना अर्थव्यवस्थेमध्ये चांगला सहभाग घेता येईल आणि आर्थिक प्रगतीमध्ये, आर्थिक विकासामध्ये ते चांगल्या पद्धतीने सहभागी होऊ शकतील. सो अशा पद्धतीने आपल्याला ह्या कीवर्ड्सचा अभ्यास करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक टॉपिकची फोड करायची आहे. प्रत्येक टॉपिक आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे की एखादा शब्द जर तुम्हाला दिला असेल तर त्याचा अर्थ काय होतो. मग आता तुम्हाला कळलं असेल संसाधनांचं एकत्रीकरण म्हणजे काय, आर्थिक संसाधनांचं एकत्रीकरण, मानव संसाधनांचं एकत्रीकरण आणि नैसर्गिक संसाधनांचं एकत्रीकरण. मग आपल्या देशामध्ये कशा पद्धतीने या संसाधनांचं एकत्रीकरण केलं जातं, त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस आहेत, शिक्षणामध्ये काय चॅलेंजेस आहेत, आरोग्यामध्ये काय चॅलेंजेस आहेत. सो ह्या आपल्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे आपल्याला अर्थव्यवस्थेशी पाहायला मिळतात, जोडून पाहायला मिळतात. या प्रत्येक गोष्टीचं अर्थव्यवस्थेशी संबंध आहे. मग त्यामुळे इथे सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की अर्थव्यवस्थेचा अभ्यास आपल्याला असा आयसोलेटेड किंवा तुटक करता येणार नाहीये. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा संबंध जोडून या सगळ्या गोष्टींचा अर्थ समजून घ्यावा लागेल. त्यामुळे अर्थव्यवस्था हा इतका इंटरेस्टिंग विषय होऊन जातो की अर्थव्यवस्था समजून घेताना तुम्हाला काही इतिहासातले रेफरन्स वाचायला मिळतात. अर्थव्यवस्था समजून घेताना तुम्हाला भूगोलातले काही रेफरन्स मिळतात. जसं आता खनिज संपत्ती आहे, नैसर्गिक संसाधन आहे. सो अर्थातच तुम्हाला जर भारतातली नैसर्गिक संपत्ती जर बघायची असेल तर तुम्हाला भूगोलाचा अभ्यास करावा लागेल. मानव संसाधन जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला भूगोलाचा थोडेसे रेफरन्स असतील किंवा इतिहासातले रेफरन्स असतील. या सगळ्या गोष्टींच्या आधारेच आपल्याला अर्थव्यवस्था समजून घ्यावी लागते. मग त्यामुळे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आज मला तुम्हाला सांगायची आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अर्थव्यवस्थेबद्दल भीती असते, अर्थव्यवस्थेचं टेन्शन येतं किंवा अर्थव्यवस्था अभ्यास करायचा कंटाळा येतो. तर ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे अर्थव्यवस्थेची की आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टी वाचायला मिळतात, वेगवेगळ्या गोष्टींचा एकमेकाशी संबंध जोडून आपल्याला अभ्यास करता येतो. सो तुम्हाला जे मी सांगत होतो की सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अभ्यासक्रम. अभ्यासक्रम समजून घेणे, अभ्यासक्रमातले जे कीवर्ड्स आहेत, कीवर्ड समजून घेणे, कीवर्ड्सला टार्गेट करणे. त्यानंतर तिसरी गोष्ट जी आपल्याला करायची आहे ती म्हणजे PYQचा अभ्यास. PYQचा अभ्यास. आता सिलेबस मधले जे बाकी पॉइंट्स आहेत ते मी तुम्हाला हळूहळू एक्सप्लेन करीन, परंतु सिलेबस मधले पॉइंट्स समजून घेत असताना आपल्याला त्याच्यासोबत एक दुसरी ऍक्टिव्हिटी करायची आहे ती म्हणजे PYQचा अभ्यास. आता याच्यामध्ये लक्षपूर्वक तुम्ही ऐकून घ्या की मी तुम्हाला म्हणतो आहे PYQचा अभ्यास करणे. ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा याच्यात गैरसमज असा होतो की PYQ सोडवणे, PYQ सोडवणे. सो PYQ सोडवायला मी तुम्हाला सांगत नाहीये, तर तुम्हाला PYQचा अभ्यास करायचा आहे. PYQ म्हणजे काय, तर मागील वर्षांचे प्रश्न. आता राज्यसेवा जी पुढच्या वर्षी होणार आहे तिचा जो मुख्य परीक्षेचा पॅटर्न आहे तो नवीन आहे. पुढच्या वर्षी जी एक्झाम होणार आहे ती पहिल्यांदाच होणार आहे. परंतु जो पॅटर्न नवीन घेतलेला आहे MPSC आयोगाने तो UPSC कडून तो घेतलेला आहे. UPSCचा पॅटर्न कॉपी केलेला आहे असंही म्हणायला हरकत नाही. त्यामुळे अगदी पेपर पॅटर्न असू द्या किंवा अभ्यासक्रम असू द्या, त्याच्यामध्ये शब्दशः काहीही फरक नाहीये. दोन्ही पॅटर्न आणि सिलेबस सेमच आहे. मग आता जर राज्यसेवेची परीक्षा, पुढची परीक्षा जर ही पहिली परीक्षा असणार आहे तर आपल्याला कोणत्या PYQचा अभ्यास करायचा आहे, तर जे UPSCचे जे मागच्या 10 वर्षाचे प्रश्न आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कारण की त्याच्यातूनच आपल्याला आयडिया मिळणार की येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाणार आहेत. आता पुढची जी परीक्षा असणार आहे ती पहिली असल्यामुळे कदाचित अशी एक आपण अंदाज लावू शकतो की पहिला जो पेपर असेल सगळे पेपर ते सोपे पेपर असतील. जेव्हा नवीन पॅटर्न असतो
तेव्हा तो सगळ्यांसाठीच नवीन पॅटर्न असतो. मग त्याच्यामध्ये आता पुढच्या वर्षी जे विद्यार्थी एक्झाम देणार आहेत त्या प्रत्येकासाठी तो पॅटर्न नवीन असणार आहे. मग त्यामुळे काही मुलं कच खातात, काही विद्यार्थी घाबरतात की मी कशा पद्धतीने आता या एक्झामला सामोरं जाऊ. परंतु घाबरण्याचं काहीही कारण नाही. सगळ्यांसाठी जर पेपर कठीण आला तर तो सगळ्यांसाठीच कठीण असेल. पेपर जर सोपा आला तर तो सगळ्यांसाठीच सोपा असणार आहे. तर त्याच्यामुळे कठीण किंवा सोपं याच्या मागे तुम्ही लागू नका. तुम्हाला अभ्यास करण्यासाठी खूप मोठी क्वेश्चन बँक मिळते आहे, ती म्हणजे UPSCचे मागील वर्षांचे प्रश्न. आता याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. अभ्यास कसा करायचा आहे तर प्रश्न वाचायचा, त्याचा अर्थ समजून घ्यायचा, त्याच्यामध्ये नेमकं काय विचारलेलं आहे हे समजून घ्यायचं आणि त्याचे मॉडेल आन्सर्स तुम्हाला लिहिता येत आहेत का हे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. एखादा प्रश्न विचारल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकतो का हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आता तुम्हाला समजा एखादा कन्सेप्ट माहिती नसेल, त्या कन्सेप्टवर जर प्रश्न आला तर तुम्हाला एखाद्या वेळेस अडचण येऊ शकते. परंतु तुम्हाला हा विचार करायचा आहे की एखादा प्रश्न जर तुमच्या समोर ठेवला तर आणि जर तुम्हाला कन्सेप्ट माहिती असेल तर तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकता का, कशा पद्धतीने याचं उत्तर लिहिता येईल, त्या प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलेलं आहे, प्रश्नाची डिमांड काय आहे हे तुम्हाला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. सो त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे अभ्यासक्रम, त्याच्यासोबत अभ्यासक्रमातले कीवर्ड्स आणि त्यानंतर PYQचा अभ्यास. आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की PYQचा अभ्यास जो आपल्याला करायचा आहे, हे करत असताना आपण पद्धत काय वापरायची, एक स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो. इथे एक स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगतो. ही जर तुम्ही स्ट्रॅटेजी वापरली तर खूप लवकर अभ्यासक्रमावर तुम्हाला पकड निर्माण करता येईल, खूप लवकर अभ्यासावर तुम्हाला कमांड मिळवता येईल. कशी ती सांगतो. इकडे तुम्ही अभ्यासक्रमाचा अभ्यास करता आहात, तुम्ही अभ्यासक्रम समजून घेत आहात. तुम्ही काय करायचं आहे, अभ्यासक्रमातले जे पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्स प्रमाणे जे मुद्दे आहेत ते लिहून काढायचे. हे अभ्यासक्रमातले फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की अभ्यासक्रमाचे हे एकूण 10 मुद्दे आहेत. सो या 10च्या 10 मुद्द्यांमध्ये कोणते कोणते सब टॉपिक्स येतात हे सब टॉपिक्स पण तुम्हाला माहिती असले पाहिजे. उदाहरणार्थ हा जो पहिला टॉपिक आहे याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 असे सब टॉपिक्स आहेत. 1, 2, 3, 4, 5 असे सब टॉपिक्स आहेत. अशा प्रत्येक टॉपिक मध्ये सब टॉपिक निघणार आहेत. आणि मग दुसरीकडे आपण PYQचा अभ्यास करणार आहे. PYQचा अभ्यास करणार आहे. तुम्हाला हे करायचं आहे की अभ्यासक्रमातले हे जे काही 10 पॉइंट्स आहेत आणि हे जे प्रत्येक पॉइंट मधले सब टॉपिक्स आहेत, या प्रत्येक टॉपिकवर कोणत्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न येऊन गेलेला आहे, कोणत्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न येऊन गेलेला आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की जसं पहिल्या मुद्द्यामध्ये नियोजन हा मुद्दा होता. पहिल्या पॉइंट मध्ये नियोजन हा मुद्दा होता. मग नियोजनावर किती प्रश्न येऊन गेलेले आहेत, नियोजनावर किती प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर उदाहरणार्थ बजेट आहे, बजेट किंवा अर्थसंकल्प. अर्थसंकल्प, तर या अर्थसंकल्पावर किती प्रश्न येऊन गेलेले आहेत हे तुम्हाला करायचं आहे. म्हणजे तुम्हाला हे करायचं आहे की सिलेबस मधले जे काही पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्सवर प्रत्येक वर्षी किती प्रश्न विचारले जातात. PYQs मध्ये मागील वर्षाच्या प्रश्नांमध्ये कोणत्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता तुम्हाला एक साधं गणित सांगतो की मी तुम्हाला सांगितलं आहे की PYQचा अभ्यास करायचा. मागील 10 वर्षांच्या PYQचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. एका पेपरमध्ये जवळजवळ 7 ते 10 प्रश्न एका
एक्झाम मध्ये जवळजवळ 7 ते 10 प्रश्न हे इकॉनॉमिक्सवर येतात. ठीक आहे. जर आपण असं अज्युम केलं की 10 वर्षात 10 प्रश्न आलेले आहेत, म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये 10 प्रश्न आलेत सरासरी, तर या 10 वर्षांमध्ये 100+ प्रश्न हे इकॉनॉमिक्सचे असतील. ठीक आहे. म्हणजे मागच्या 10 वर्षांमध्ये फक्त 110च प्रश्न हे इकॉनॉमिक्सवर किंवा आर्थिक आणि सामाजिक विकासावर विचारले गेलेले आहेत. मग आता जर एवढे कमी प्रश्न असतील तर तुम्हाला त्यांचा अभ्यास करणं, त्यांचा अनालिसिस करणं खूप सोपं जाईल. ह्या प्रश्नांचा अभ्यास करत असताना तुम्हाला हे बघायचं आहे की कोणते कोणते टॉपिक्स महत्वाचे आहेत, कोणत्या कोणत्या टॉपिक्सवर जास्त प्रश्न आलेले आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की अभ्यासक्रमामधले कोणते पॉइंट्स महत्वाचे आहेत, कोणत्या पॉइंट्सवर जास्त प्रश्न येऊ शकतात, कोणत्या पॉइंट्सवर आतापर्यंत प्रश्न विचारलेले नाही आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही अनालिसिस केलं तर येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला खूप चांगली स्ट्रॅटेजी बनवता येईल. कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला अर्थव्यवस्था सारख्या घटकावर प्रभुत्व मिळवता येईल. आता उदाहरण सांगतो, जसं आर्थिक नियोजन. मला असं वाटतं की सगळ्यांनाच आर्थिक नियोजनाचं थोडंफार नॉलेज असेल, पंचवार्षिक योजना वगैरे. तर आर्थिक नियोजनाचंच एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगतो. प्रश्न, भारतातील आर्थिक नियोजन कसे केले जाते आणि ही नियोजन प्रक्रिया कशी विकसित झाली, अगदी सोपा प्रश्न घेऊन मी तुम्हाला सांगतोय. एकदम डिफिकल्ट प्रश्न घेण्यापेक्षा एक बेसिक प्रश्न घेऊन तुम्हाला सांगतोय की नियोजनावर जर प्रश्न विचारायचा झाला तर एक साधा प्रश्न असा येऊ शकतो की भारतातील आर्थिक नियोजन कसे केले जाते आणि नियोजन प्रक्रिया कशी विकसित झाली. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला ही करायची आहे की या प्रश्नामध्ये कोणत्या टॉपिकवर फोकस केला गेलेला आहे, कोणत्या टॉपिकवर हा प्रश्न आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. सो तुम्हाला आता प्रश्नातून कळालंच असेल की हा जो प्रश्न आहे हा नियोजन आणि नियोजनामध्ये सुद्धा नियोजन प्रक्रियेवर हा प्रश्न आहे. ठीक आहे. मग आता सगळ्यात पहिले आपल्याला कळलं की आपला जो टॉपिक आहे प्रश्नाचा हा आहे नियोजन प्रक्रिया. आता तुम्ही नियोजन संपूर्ण वाचलं असेल, नियोजनाचा अभ्यास केला असेल. आता कोणीतरी मला विचारलं की आन्सर रायटिंगसाठी किरण डेसले सरांचं पुस्तक सफिशियंट आहे का. तर तुम्ही इकॉनॉमिक्ससाठी किरण डेसले सरांचं पुस्तक वाचत असाल किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचत असाल, कुठलंही पुस्तक तुम्ही वाचा, त्याच्यात वाद नाहीये. सो डिमांड समजून घेणं खूप गरजेचं आहे. डिमांड समजून घेणे. आता डिमांड काय आहे की भारतातील आर्थिक नियोजन कसे केले जाते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आर्थिक नियोजन हे 50-51 पासून सुरू झालं आहे. पहिली पंचवार्षिक योजना ते 12वी पंचवार्षिक योजना. परंतु प्रश्न काय आहे की भारतातील आर्थिक नियोजन कसे केले जाते. म्हणजे डिमांड काय आहे की आता आज किंवा आजची भारतातील आजची नियोजन प्रक्रिया कशी आहे.
भारतातील आजची नियोजन प्रक्रिया काय आहे? आज जी काही नियोजन प्रक्रिया भारतात आहे तिच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. मग तुम्हाला ऑब्व्हियसली मी ज्या दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या की आज जी प्रमुख संस्था आहे ती म्हणजे नीती आयोग. या नीती आयोगाबद्दल तुम्हाला लिहावं लागणार आहे. त्यानंतर जो मी तुम्हाला अप्रोच सांगितला की बॉटम अप अप्रोच, बॉटम अप अप्रोच म्हणजे हा आज वापरला जातो किंवा तळागाळातून वरपर्यंतचं प्लॅनिंग केलं जातं, नियोजन केलं जातं. कारण की याला आपण म्हणतो डिसेंट्रलाइज्ड प्लॅनिंग. डिसेंट्रलाइज्ड प्लॅनिंग, डिसेंट्रलाइज्ड प्लॅनिंग किंवा मराठीमध्ये आपण याला म्हणतो विकेंद्रीकृत, विकेंद्रीकृत नियोजन. विकेंद्रीकृत नियोजन म्हणतो. सो आपल्याला पहिला फोकस करायचा आहे की आज आपली नियोजन प्रक्रिया कशी आहे, कोणती संस्था त्याच्यामध्ये जबाबदार आहे, कशा कशा स्टेप्सनी कोणत्या कोणत्या पद्धतीने नियोजन केलं जातं आणि त्या नियोजनाची अंमलबजावणी कशी केली जाते हे आजच्या परिस्थितीवर आपल्याला पहिला फोकस करायचा आहे. आजची नियोजन प्रक्रिया आपल्याला सांगायची आहे. मग दुसरा भाग की ही नियोजन प्रक्रिया कशी विकसित झाली. मग तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगायचं आहे की ही नियोजन प्रक्रिया कशा पद्धतीने सुरू झाली. आता एवढं तुम्ही लिहिलेलं आहे का मला सांगा, वाटल्यास तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. सगळ्यात पहिला जो फोकस करायचा आहे तो आजच्या नियोजन प्रक्रियेवर आपल्याला फोकस करायचा आहे. सो इथपर्यंत आय थिंक आपल्याला कळलं असेल. आता दुसरा फोकस कशावर करायचा आहे ते बघा. दुसरा फोकस हा उत्तराचा पहिला भाग हा झाला की आजची नियोजन प्रक्रिया कशी आहे. पुढे काय विचारलंय, ही नियोजन प्रक्रिया कशा पद्धतीने विकसित झाली. मग आपल्याला दुसऱ्या याच्यामध्ये नियोजन प्रक्रियेचा विकास सांगायचा. मग तुम्हाला याच्या टप्प्याटप्प्याने मांडायचा की जो पहिला टप्पा होता त्या पहिल्या टप्प्यामध्ये सेंट्रलाइज्ड प्लॅनिंग वापरलं जायचं. सेंट्रलाइज्ड प्लॅनिंग म्हणजे काय तर केंद्रीकृत नियोजन. केंद्रीकृत नियोजन. त्यानंतर याला आपण इम्परेटिव्ह प्लॅनिंग पण म्हणतो. इम्परेटिव्ह प्लॅनिंग. इम्परेटिव्ह प्लॅनिंग म्हणजे काय की केंद्र शासन किंवा केंद्र पातळीवर जो काही नियोजन तयार केलं जायचं ते प्रत्येक राज्याला कंपल्सरीली त्याची अंमलबजावणी करावी लागायची. सो पहिल्या टप्प्यामध्ये, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे केंद्र सांगायचं तेच राज्यांना आणि खालच्या जिल्हा पातळीवर ते अंमलबजावणी करावी लागायची. मग हळूहळू जसा जसा काळ बदलत गेला तसं तसं आपण विकेंद्रीकृत नियोजनाकडे वळत गेलो. मग आता पहिले केंद्रीकृत नियोजन आणि मग विकेंद्रीकृत नियोजन हा जो बदल आहे तो अचानक झाला का, एका दिवसात झाला का, तर नाही. मग आपण पहिले इंडिकेटिव्ह प्लॅनिंग सुरू केलं. इंडिकेटिव्ह प्लॅनिंग. इंडिकेटिव्ह प्लॅनिंग म्हणजे काय की आपण फक्त निर्देश दिले. केंद्र शासन फक्त निर्देश देणार, एक ब्रॉड प्लॅन आखून देणार आणि त्या ब्रॉड निर्देशांच्या आधारावर राज्यांना थोडंसं स्वातंत्र्य दिलं जाईल की तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या गरजेप्रमाणे बदल करा आणि तुमच्या गरजेप्रमाणे त्याची अंमलबजावणी करा. आणि मग नंतर हळूहळू जी आपली आत्ताची स्टेज आहे ती म्हणजे विकेंद्रीकृत नियोजन, ही स्टेज आपण गाठली. सो आपल्याला विश्लेषणात्मक अप्रोच ठेवून आपल्याला एक्झाम मध्ये नेमकं काय विचारलं, एक्झाम याची डिमांड काय आहे हे समजून घेऊन आपल्याला उत्तर लिहायचं आहे. सो ही दुसरी स्टेप आहे की पहिले टॉपिक समजून घेणे, कोणत्या टॉपिकवर हा प्रश्न आहे, त्यानंतर प्रश्नाची डिमांड समजून घेणे की नेमक्या प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलं आहे आणि मग
तिसरी स्टेप आणि चौथी स्टेप पण आहे, ती पण मी तुम्हाला सांगतो. सो याच्यानंतर तिसरी स्टेप आता अशी आहे, तिसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला उत्तराचा आराखडा तयार करायचा. उत्तराचा आराखडा, उत्तराचं स्ट्रक्चर तुम्हाला तयार करायचं आहे. मग आता प्रश्नाची काय रिक्वायरमेंट आहे, प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलेलं आहे, याला अनुसरून तुम्हाला तुमच्या उत्तराचा आराखडा तयार करायचा आहे. आणि मग एकदा आराखडा तयार झाला की मग त्याच्या बेसिसवर तुम्हाला उत्तरलेखन करायचं आहे. आता बघा, आता उत्तराचा आराखडा कसा तयार करणार. आता हा जो प्रश्न आहे हा खूप सिंपल प्रश्न आहे, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, म्हणून तुम्हाला त्याचा आराखडा सांगतो. किंवा कुठलाही प्रश्न जर असेल तर त्या प्रश्नाचा आराखडा कसा तयार करायचा, तर याच्यामध्ये 3 महत्वाचे मुद्दे आहेत. एक म्हणजे प्रस्तावना. तुम्हाला उत्तर लेखन करत असताना प्रत्येक उत्तराची प्रस्तावना लिहिणं कंपल्सरी आहे. त्यानंतर तुम्हाला लिहायचा आहे उत्तराचा गाभा. उत्तराचा गाभा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे उत्तराचा निष्कर्ष. उत्तराचा निष्कर्ष. ठीक आहे. कुठलाही प्रश्न असू द्या, त्याचं उत्तर लिहित असताना हे 3 पॉइंट्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत. या प्रत्येक उत्तरामध्ये तुमचा हा आराखडा तुम्ही फॉलो करणं अपेक्षित आहे. मग प्रस्तावनामध्ये काय लिहिणार, ज्याचा प्रश्न मी तुम्हाला उदाहरणार्थ दिला होता की नियोजन. नियोजन प्रक्रिया याबद्दल, नियोजन प्रक्रियेचं इंट्रोडक्शन तुम्हाला करून द्यायचं आहे. नियोजन प्रक्रियेची ओळख तुम्हाला करून द्यायची आहे. नियोजन प्रक्रियेची ओळख. आता हा जो प्रश्न आहे हा नियोजन प्रक्रियेवर असल्यामुळे नियोजन प्रक्रियेची ओळख तुम्हाला करून द्यायची आहे. नुसतं नियोजन म्हटलं तर नियोजनामध्ये भरपूर गोष्टी येतात, तर त्याच्यामुळे आपल्याला त्या सगळ्या गोष्टींना टार्गेट करायचं नाहीये. तर जे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे त्या गोष्टीला टार्गेट करून त्याची आपल्याला ओळख करून द्यायची आहे. त्यानंतर उत्तराचा गाभा लिहित असताना तुम्हाला उत्तराचे 2 तुकडे करायचे आहेत, कारण की प्रश्नाची डिमांड ही 2 टप्प्यांमध्ये आहे. पहिली डिमांड काय आहे, आजची नियोजन प्रक्रिया काय, आजची प्रक्रिया. आणि दुसरी डिमांड होती की या नियोजन प्रक्रियेचा विकास कसा झाला. या नियोजन प्रक्रियेचा विकास कसा झाला. सो आजची नियोजन प्रक्रिया समजावून सांगत असताना तुम्हाला 5 ते 6 मुद्दे याच्यात लिहायचे आहेत. 5 ते 6 मुद्दे लिहा. याचा विकास कसा झाला याच्यामध्ये आपण 5 ते 6 मुद्दे लिहू शकतो. आणि हे 2 मुद्दे लिहून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी निष्कर्ष अत्यंत महत्वाचा आहे. निष्कर्ष, की हे सगळं उत्तर लिहिल्यानंतर, ही सगळी चर्चा केल्यानंतर आता याच्यातून निष्कर्ष काय निघतो. आता याच्यातून आपल्याला काय कळतं की नियोजन प्रक्रियेबद्दल आपल्याला काय निष्कर्ष आहे याच्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे. तर निष्कर्ष लिहिण्याचे काही नियम मी तुम्हाला इथे सांगतो की निष्कर्ष नेहमी सकारात्मक असला पाहिजे. निष्कर्ष हा भविष्यवेधी असला पाहिजे. भविष्यवेधी असला पाहिजे म्हणजे काय, फ्युचरिस्टिक. हा निष्कर्ष हा आशावादी असला पाहिजे. ठीक आहे. सो निष्कर्ष हा नेहमी सकारात्मक असला पाहिजे. नकारात्मक जर निष्कर्ष असेल तर त्याच्यावरून एक्झामिनरला असं वाटेल की या व्यक्तीचा जो अप्रोच आहे तो नकारात्मक आहे. हा कुठल्याही गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीने बघतो. परंतु आपल्याला आपली जी छाप आहे ती छाप पाडण्याचा हा खूप चांगला एक चान्स असतो
की जिथे आपण आपल्या विचारांची सकारात्मकता सांगू शकतो. त्यानंतर आपण किती भविष्यवेधी आहोत, किती आशावादी आहोत, भविष्याचा आपण किती विचार करतो, पुढच्या 50 वर्षाचा विचार कसा करतो आपण. कारण की तुम्ही अधिकारी झाल्यानंतर पुढचे किमान 30 ते 35 वर्ष तुम्हाला सर्व्हिस द्यायची आहे. जर तुमचं एज कमी असेल, तुम्ही यंग असाल, तर तुमची किमान तेवढी सर्व्हिस होणार आहे. तर येणाऱ्या 30 ते 35 वर्षामध्ये तुमचं विजन काय आहे, तुमचं नॉलेज कशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता, तुम्ही जेवढा दूरचा विचार कराल तेवढं तुम्ही तुमच्या सर्व्हिसमध्ये खूप चांगली सर्व्हिस सरकारला देऊ शकाल. सो ह्या गोष्टी दाखवण्यासाठी हा खूप चांगला उत्तम असा चान्स असतो निष्कर्ष लिहिण्याचा. सो जी काही चर्चा आपण निष्कर्षात म्हणजे आन्सर मध्ये केलेली आहे त्याच्यावरून आपल्याला एक छानसा, एक सुंदर असा, गोड असा निष्कर्ष लिहिणं अपेक्षित असतो. सो हे एक बेसिक स्ट्रक्चर झालं. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या 3 टप्प्यामध्ये, प्रस्तावना, गाभा आणि निष्कर्ष, या 3 टप्प्यांमध्ये लिहायचं असतं. आता हा फॉर्मॅट जर तुम्ही वापरला तर कुठलाही विषय असू द्या, नुसतं इकॉनॉमिक्सच नाही तर इतर कुठल्याही विषयांचं उत्तर तुम्ही या फॉर्मॅटनुसार जर लिहिलं तर तुम्हाला खूप सोपं जाऊ शकतं. कारण की परीक्षेमध्ये आपल्याकडे वेळ खूप कमी असतो. मग त्यामुळे प्रत्येक प्रश्न वाचायचा, तो समजून घ्यायचा, त्याची डिमांड समजून घ्यायची, उत्तराचा आराखडा आपल्या मनामध्ये बनवायचा आणि ऍक्च्युअली त्याचं उत्तर लिहायचं, यासाठी आपल्याकडे खूप कमी वेळ असतो. आणि म्हणून जर एक कॉमन आपण आराखडा ठेवला, कुठल्याही प्रश्नासाठी जर आपण एक आराखडा फॉलो केला, तर आपल्याला जी थॉट प्रोसेस आहे, आपली विचार करण्याची जी प्रक्रिया आहे ती फास्ट होईल आणि आपल्याला लवकर फास्ट आपल्याला जास्तीत जास्त उत्तरं लिहिता येतील. गणित अगदी साधं आहे. 20 प्रश्न जर मुख्य परीक्षेमध्ये असतील तर तुम्ही जेवढे जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह कराल, जितके जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहाल, जर तुम्ही 20च्या 20 प्रश्नांची उत्तर जर तुम्ही लिहिली तर तुमचं सिलेक्शनचं जे शक्यता आहे ती वाढते, तुमचे मार्क्स मिळवण्याची जी शक्यता आहे ती पण वाढते. त्यामुळे एक कॉमन फॉर्मॅट असणं खूप गरजेचं आहे. आणि मग तुम्ही विचार करत असाल की सर जे टेल एंडर प्रश्न असतात, मग आता डिस्कस नावाचे प्रश्न असतात. डिस्कस म्हणजे चर्चा करा. त्यानंतर अनालाइज म्हणजे विश्लेषण करा. आता याला आपण टेल एंडर्स म्हणतो. टेल एंडर्स म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या शेवटी आपल्याला हे इशारे दिलेले असतात की या इशाऱ्यांचा उपयोग करून आपल्याला त्या पद्धतीने उत्तर लिहायचं असतं. मग चर्चा करा, विश्लेषण करा किंवा क्रिटिकली अनालाइज. क्रिटिकली अनालाइज म्हणजे काय, तर टीकात्मक विश्लेषण करा. टीकात्मक विश्लेषण करा. त्यानंतर एक्झामिन म्हणजे परीक्षण करा. क्रिटिकली एक्झामिन जसं क्रिटिकली अनालाइज आहे तसं क्रिटिकली एक्झामिन म्हणजे टीकात्मक परीक्षण करा. टीकात्मक परीक्षण करा. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. मग जर तुमचं बेसिक स्ट्रक्चर म्हणजे तुमचा मूळ आराखडा, प्रस्तावना, उत्तराचा गाभा आणि निष्कर्ष या फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला उत्तर लिहायची सवय असेल, या फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमचं उत्तर लेखन कौशल्य जर विकसित केलं तर या आराखड्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे. फक्त थोडीशी पद्धत बदलणार आहे. चर्चा करा जेव्हा म्हटलं जातं तेव्हा फक्त आपल्याला चर्चा करायची असते. जे मुद्दे असतात त्या मुद्द्यांवर आपल्याला भाष्य करायचं असतं, मुद्द्यांना समजून सांगायचं असतं, त्या संबंधीच्या ज्या फॅक्ट्स आहेत, तथ्य आहेत ते मांडायचे असतात.
विश्लेषण करामध्ये आपल्याला थोडंसं तो जो मुद्दा आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे, तो जर मुद्दा असेल, ती जर कुठली घटना असेल तर ती का घडली, कशी घडली हे समजून सांगायचं असेल, त्यानंतर त्या घटनेचे परिणाम काय होतात, तो जो काही कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टमुळे काय काय गोष्टी घडतात, अशा पद्धतीने आपल्याला त्याचं विश्लेषण करायचं असतं. टीकात्मक विश्लेषण करत असताना आपल्याला पार्श्वभूमी मांडायची असते, त्यासोबत त्या गोष्टीची कारणं सांगायची असतात, त्या गोष्टीचे परिणाम सांगायचे असतात, त्यासोबतच आपल्याला सकारात्मक आणि नकारात्मक बाजू मांडायची असते. त्यानंतर एक्झामिन मध्ये म्हणजे काय, परीक्षण करा. परीक्षण करामध्ये तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल, एक विधान दिलं जाईल. मग ते विधान योग्य आहे की अयोग्य आहे, पहिलं त्याचं तुम्हाला परीक्षण करावं लागेल. किंवा त्या विधानामध्ये जी परिस्थिती दिलेली आहे खरंच तसं घडतंय का याचं तुम्हाला परीक्षण करायचं आहे. त्याच्या मागची कारणं शोधायची आहे आणि मग त्याच्यावर पुढे काय उपाय केला जाऊ शकतो हे आपल्याला त्याच्यात सांगायचं आहे. तर प्रश्नांचे प्रकार अनेक आहेत, परंतु एक स्ट्रक्चर जर तुम्ही फॉलो केलं, एक आराखडा जर तुम्ही फॉलो केला तर उत्तरलेखन कौशल्य तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने विकसित करता येणार आहे आणि तुम्हाला मार्क्स सुद्धा त्या पद्धतीने मिळवता येणार आहेत. तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या शंका मला कमेंटमध्ये विचारा. तो 10 मार्काचा प्रश्न असेल, 10 मार्काचा प्रश्न असेल तर तुम्हाला 150 शब्दामध्ये उत्तर लिहायचं असतं. 15 मार्काचा प्रश्न असेल तर 250 शब्दांमध्ये उत्तर लिहायचं असतं. मग त्यानुसार तुमचं जे वर्ड लिमिट आहे ते चेंज होत जातं आणि कंपल्सरी नसतं की 150 शब्द तुम्ही वापरायचे आहेत. कंपल्सरी नाही आहे की 250 शब्द तुम्ही वापरायचे आहेत. तुम्ही जर 100 शब्दात उत्तर देऊ शकत असाल, जर तुम्ही इथे 150 ते 200 शब्दामध्ये उत्तर देऊ शकत असाल तरी तुमचं स्वागत केलं जातं, तुम्हाला मार्क्स मिळतात. असं कंपल्सरी नाहीये की 250 शब्दच लिहिले पाहिजे. आता रिवाइज करूयात. परंतु आता कोणी प्रश्न विचारला की सर शब्द जास्त झाले तर चालतात का, तर नाही. कारण की आयोगाने तुम्हाला स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की तुम्हाला प्रिसाइज आणि कन्साइज उत्तर लिहायची आहेत. ठीक आहे, तुम्हाला तुमचं उत्तर, तुमचं म्हणणं कमीत कमी शब्दात मांडता आलं पाहिजे. याच उद्देशाने तुम्हाला शब्द मर्यादा घालून दिलेली आहे. आणि जे तुमची आन्सर शीट्स असतात त्या क्वेश्चन कम आन्सर बुकलेट असतात, म्हणजे वरती प्रश्न असतो आणि उत्तर लिहायसाठी तेवढी ठराविक जागा दिलेली असते. तेवढ्या ठराविक जागेतच तुम्हाला उत्तर लिहायची असतात. सो त्यामुळे शब्द मर्यादा ओलांडून चालणार नाही. जर तुम्ही प्रत्येक शब्दामध्ये जास्तीत जास्त शब्द वापरत राहिलात तर तुम्हाला पेपर कंप्लीट करता येणार नाही. कारण की जर एक साधा हिशोब तुम्ही बघितला तर 20 प्रश्न असतात. 20 प्रश्न, 10 प्रश्न असतात 150 शब्दांचे, म्हणजे किती, 1500 शब्द. 10 प्रश्न असतात 250 शब्दांसाठी, म्हणजे किती, 2500 शब्द. टोटल किती, 4000 शब्द. म्हणजे एका पेपरमध्ये तुम्हाला जवळजवळ 4000 शब्द लिहायचे असतात. आणि त्यातही जर तुम्ही शब्द मर्यादा ओलांडायला लागले तर तुम्हाला पेपर पूर्ण करता येणार नाही. हे 4000 शब्द तुम्हाला फक्त 3 तासामध्ये लिहायचे असतात. सो त्यामुळे शब्द मर्यादेला चिकटून राहणे, कमीत कमी शब्दांमध्ये आपलं उत्तर उत्तम पद्धतीने देणे हे खूप गरजेचं असतं. आणि त्यासाठी जे तुम्हाला मी स्ट्रक्चर सांगितलेलं आहे त्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे. आता क्वेश्चनची लेवल नेमकी काय असेल हा परत डिस्कशनचा मुद्दा असू शकतो. प्रश्नाची काठिण्य पातळी नेमकी किती असेल हे कोणीच सांगू शकत नाही, आपणही सांगू शकत नाही, एमपीएससी सांगू शकत नाही. सो त्यामुळे इट्स बेटर टू वेट. पुढच्या वर्षीसाठी एक्झॅक्ट परीक्षा, पहिली परीक्षा जेव्हा होईल तेव्हा सगळ्यांना कळेल की डिफिकल्टी लेवल काय असणार आहे. आणि असं कुठेच लिहिलेलं नाहीये की डिफिकल्टी लेवल ही सोपी असणार आहे किंवा डिफिकल्टी लेवल कठीण असणार आहे. याच्याबद्दल एमपीएससी आयोगाने कुठेही वाच्यता केलेली नाहीये. त्यामुळे सगळ्यात बेस्ट पॉलिसी अशी असणार आहे की कठीणात कठीण पॅटर्न किंवा कठीणात कठीण काठिण्य पातळीसाठी आपल्या सगळ्यांना तयार राहायचं आहे. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.